नमस्कार मित्रांनो, मी रवी बोरचाटे. मित्रांनो, सरकारने जी आर काढला आहे मित्रांनो की सर्व शेतकऱ्यांच्या इथे कर्जमाफी झालेली आहे. तर मित्रांनो, कर्जमाफीचा जोही जी.आर आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण घेणार आहे. तत्पूर्वी तुम्ही आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशीच नवनवीन व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील. तर मित्रांनो, जी.आरमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, खुशखबर आहे असं म्हणावं लागेल की शेतकऱ्यांसाठी इथे कर्जमाफी झालेली आहे. त्याचा जी.आर सुद्धा आलेला आहे. तर तो जी.आर काय आहे हेच आपण बघणार आहे. राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टी उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत ₹52,562,00,000 इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे. सदर योजनेच्या अनुषंगाने सरकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5च्या पत्रान्वये 379.99 लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे ₹379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. शासन निर्णय काय आहे त्याच्यानंतर, तर शासन निर्णय असा आहे की सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पूर्णी मागणीद्वारे एकूण ₹379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. वित्त विभागाच्या दिनांक 5/2/2024 लक्षात घ्या मित्रांनो, दिनांक 5/2/2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70% म्हणजे ₹265.99 लाख एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी अर्थसहाय्य लेखांश शीर्षक वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आली. तर मित्रांनो, जेही शेतकरी इथं 2019 पूर बाधित झाले होते, ज्यांचं शेत एकदम खराळून गेलं होतं, त्यांच्या शेतामध्ये कोणतंही पीक राहिलेलं नव्हतं, अशा शेतकऱ्यांना इथं कर्जमाफी देण्याचा जी.आर निघालेला आहे. तर त्याच्यामध्ये 2 नंबर क्रमांक आहे, सदर तरतूद खर्च करण्यासाठी V0004 सरकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अधीनस्थ उपनिबंधक अंदाज व नियोजन सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच लेखाधिकारी अधीन सहकार आयुक्त व शासन निर्णय क्रमांक संपादकीय 10/23. तर या शासन नियमानुसार मित्रांनो इथं सर्व शेतकरी हे पात्र ठरतील. तर पात्र शेतकऱ्यांना इथं हा कर्जमाफी झालेली आहे. तर ही कर्जमाफी तुम्हाला भेटेल की नाही, तर हे तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये 2019 जर पूर आला असेल किंवा अतिवृष्टी झाली असेल, ज्याच्यामध्ये तुमचं शेतातील पीक हे वाहून गेलं असेल, खरडून गेलं असेल, तर तुम्हाला इथे पूर्ण कर्जमाफी मिळणार आहे. असाच हा जी.आर आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये पॉईंट नंबर 3 असा दिला आहे की सदर खर्च मागणी क्रमांक V02-2435 इतर कृषी कार्यक्रम, तर 60 इतर अशा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी, राज्यस्तर 33 अर्थसहाय्य या लेखाशीर्षकाखाली सन 2023-24 या अधिक वर्षासाठी उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून करण्यात यावा, असा हा शासन निर्णय मित्रांनो जो की शासनाने काढलेला आहे. तर याच्यामध्ये 4 नंबर पॉईंट असा आहे की सदर शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 77-1431 दिनांक 29/1/2024 अन्वये व वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 123/2024 2 दिनांक 9/2/2024 अन्वये दिलेल्या
सहमतीनुसार नैसर्गिक करण्यात येत आहे. तर मित्रांनो, हा अशा प्रकारचा GR आहे ज्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना इथं ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पूर आलेला आहे किंवा त्यांचं पीक वाहून गेलेलं आहे अशा शेतकऱ्यांसाठी हा शासन निर्णय आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कर्जमाफी होणार आहे. तर याच्याशी अजून काही तुम्हाला माहिती पाहायची असेल तर तुम्ही www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ती माहिती तुम्ही पाहू शकता किंवा इथे तुम्हाला संकेतांक क्रमांक 202402 2815 28 029 702 असा आहे. या क्रमांकासाठी सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे हा GR मित्रांनो तुमच्यासाठी निघलेला आहे. भरपूर शेतकऱ्यांचा इथे फायदा होणार आहे नक्कीच असं मला वाटेल. आणि तुमच्यासाठी हा GR उपयुक्त आहे का नाही किंवा तुमच्या या परिस्थितीमध्ये तुमचं काही पीक वाहून गेलं होतं का, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यासाठीही आपण काहीतरी वेगळे प्रयत्न करून तुम्हाला त्याच्यासाठी कसं पात्र ठरवता येईल, कसं काय करता येईल ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला देईल. तुम्ही मला काही पाहिजे असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचं असं काही नुकसान झाले असेल तर त्यांना ही माहिती मिळेल. तर